स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ ज्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, जगाच्या पाठीवरचे सर्वोत्तम राजपुत्र छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आम्हाला विद्येची देवी वेगळी सांगण्यात आली, पण आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आमच्या घरातल्या मायमाऊली या ठिकाणी यायला लागल्या, बसायला लागल्या। याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर ती विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, माता रमाई या सगळ्या महामातांना सगळ्यात पहिल्यांदा वंदन करतो। खर तर देगलूरच्या मातीमध्ये आपण शिवजयंती साजरी करतो। तुम्ही आजही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, कोणत्याही शहरात जा, कोणत्याही वस्तीवरती जा, कोणत्याही चौकात जा, एक वेळ या महाराष्ट्रातली तरुण पोरं परमेश्वराचं नाव काढलं ना तर कदाचित एक वेळ मस्तक टेकवणार नाही, पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढल्याबरोबर आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। हा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा विजय आहे। त्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय। खर तर एक वेळ आम्हाला इतिहासाचं ज्ञान नसलं ना तरी आम्हाला चालेल, पण इतिहासाची जाण मात्र आपल्या सगळ्यांना असायलाच हवी। कोपर्डीचं प्रकरण या महाराष्ट्राच्या मातीत घडलं। कोपर्डीला एका लहान चिमुरडीवरती अत्याचार झाला आणि महाराष्ट्रातली लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना हत्तीच्या पायाखाली पुरवलं असतं। मायमाऊली हो, कोपर्डीचं प्रकरण झालं, महाराष्ट्रातली लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली असती। काही लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना भर चौकामध्ये जायला असतं। काही लोक सांगायला लागली, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना हत्तीच्या पायाखाली पुरून मारलं असतं। माझ्यासारख्याला वाटतं, आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांच्या अंगाला हात सुद्धा लावला नसता। तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? लहान पोरीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हात सुद्धा लावला नसता। याला कारण आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली नसती। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना भर चौकामध्ये जायला नसतं। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांना हत्तीच्या पायाखाली पुरवलं नसतं। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नराधमांच्या अंगाला हात सुद्धा लावला नसता। कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर कोपर्डीचं प्रकरण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलंच नसतं। कारण आमच्या राजाने प्रत्येक मुलीमध्ये आम्हाला आमची बहीण आणि प्रत्येक महिलेमध्ये आम्हाला आमची आई पाहायला शिकवलं असतं। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे। खरं तर देगलूरच्या मातीमध्ये आपण शिवजयंती साजरी करताय। आपली शिवजयंती ऐतिहासिक आहे। सगळ्या पक्षाचे, सगळ्या जातीचे सगळी लोक एकत्र येऊन आपण शिवजयंती साजरी करताय। मी गेल्या वर्षी सुद्धा देगावला रामदेवरावांच्या गावाला आलो होतो। 2014 साली शिवरायांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपतींनी ज्यावेळेस शिवशंभराला काढला होता आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या तिथे त्यांची सभा झाली होती। त्या ठिकाणी 5 मिनिटं भाषण 2014 साली केलं होतं। खरं तर देगलूर सारखं आपलं शहर, कर्नाटक, आंध्र सगळे काही जवळ आहे आणि अशा या ठिकाणी तुम्ही शिवजयंती साजरी करताय, ही अभिमानाची गोष्ट आहे। तुम्ही 3 दिवसाचं कृषी प्रदर्शन ठेवलंय, शिवचरित्रावरती कीर्तन ठेवलंय, शेतकऱ्यांचा सन्मान ठेवलाय, जिजाऊ मानवंदना ठेवली आहे, वेगवेगळ्या मुलांसाठी खेळ ठेवले आहेत, तरी तुमची शिवजयंती साजरी झाली नाही। देगलूरच्या मातीतील शिवजयंती तेव्हा साजरी झाली ज्या राजाचं नाव आपण घेतो ना त्या राजाने उद्या आयुष्यामध्ये सुपारीच्या खंडाचं व्यसन केलं नाही। माझ्या राजाने उद्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही। आज शिवजयंती तेव्हा साजरी झाली। आज व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथून घरी जाताना इथला प्रत्येक तरुण स्वतःच्या छातीवरती हात ठेवून सांगेल ना, मी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही। तेव्हा आमची शिवजयंती या ठिकाणी यशस्वीपणे साजरी झाली। हा विचार आम्हाला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून घ्यायचा आहे। शिवरायांचा तो इतिहास आम्हाला समजावून घ्यायचा आहे। बांधवांनो,
तुम्हाला कधी टाळ्या वाजले ना तर मनापासून वाजवा. उंदेच टिकल्या वाजवणारे टाळ्या वाजवू नका, कारण तुम्ही वाजवलेल्या टाळ्या हीच माझी जाहिरात आहे आणि ती जाहिरात घेऊन मी या ठिकाणी माझ्या घरी जाणार आहे. शिवराय जगातला एकमेव राजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगवेगळं काय, या देशात अनेक हजारो राजे झाले, छत्रपती राजा जगातला एकमेव राजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना शत्रू प्रदेशातल्या स्त्रीला सुद्धा या राजाचं स्मारक यादवाडला आपल्या मातीमध्ये उभा राहावं वाटलं. हे छत्रपती शिवरायांचं वेगळेपण आहे. आज देशामध्ये अनेकांना प्रश्न पडतो, या भारत देशाच्या सीमा कुणी आखल्या? आपल्या भारत देशाचा नकाशा आपण पाहतो, या भारत देशाच्या सीमा कुणी आखल्या? दुर्ग महर्षी प्रमोद मांडे फार सुंदर म्हणायचे, या हिंदुस्थानाच्या सीमा कुणी आखल्या? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या घोड्यांच्या टामा जिथपर्यंत गेल्या तिथपर्यंत या हिंदुस्थानाच्या सीमा आखल्या गेल्या. देशाच्या सीमा आखणारे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण, त्या मावळ्यांचे वारंदार आहोत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज या नांदेडच्या भागामध्ये कधी आले होते का नाही आम्हाला सांगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत, पण आम्ही अभिमानाने सांगतो महाराजांचे सगळे किल्ले आमच्या मातीत आहेत, पण महाराजांचे सगळे मावळे जर कुठं असतील ना तर ते मराठवाड्याच्या मातीत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या मातीत शिवजयंती जेवढी साजरी करत नाही ना त्याच्याहून जास्त मोठ्या उत्साहात शिवजयंती ही मराठवाड्याच्या मातीत नांदेडच्या मातीमध्ये साजरी केली जाते. ही अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला शिवरायांचा नेमका इतिहास काय समजायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज का समजावून घ्यायचे? मध्यंतरी रायगड किल्ल्यावरती गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला, आम्ही रायगड किल्ल्यावरती गेलो. सगळ्या रायगड किल्ला फिरला, सगळ्या रायगड किल्ला फिरून गेला की आमच्यातलं एक पोरगं होतं, महाराजांनी एवढा मोठा रायगड बांधला, पण या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठंच कसं नाही. दुसरं पोरगं म्हणतो बरोबर आहे, महाराजांनी एवढा मोठा रायगड बांधला पण या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठंच कसं नाही. आमच्यातले हुशार पोरगं म्हणतं बरोबर आहे, एवढा मोठा रायगड महाराजांनी बांधला, या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. बरोबर आहे, कारण शिवाजी महाराज एवढा वेळ लढाई करत होते की महाराजांना किल्ल्यावरती नाव लिहायला वेळच मिळाला नसेल. महाराज सारखेच मोहिमेवरती राहायचे, त्याच्यामुळे चुकून महाराजांना किल्ल्यावरती नाव लिहायला वेळच मिळाला नसेल. मग आमची पोरं काय करतात? महाराष्ट्रात 350 अधिक गड किल्ले महाराजांनी बांधले, जिंकले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याची अवस्था काय? आमची पोरं किल्ला फिरतात, किल्ला फिरता फिरता विचार करतात महाराजांना किल्ल्यावरती नाव लिहायला वेळ मिळाला नसेल. आपल्याला कशाची कमी आहे? राजांची कमी आपण वरून काढू. आमची पोरं काय करतात? किल्ला फिरता फिरता किल्ल्यावरती बिन नावाचा सपाट दगड दिसला की आमची पोरं दगडाच्या जवळ जातात, त्या दगडाकडे प्रेमाने पाहतात, खिशात हात घालतात, खिशातून चुन्याची पुडी बाहेर करतात आणि त्या दगडावरती बदामाचं चित्र काढतात. बरं, बदामाचं चित्र काढून थांबवत नाही. आमची पोरं काय करतात? बदामामध्ये आडवा बाण मारतात, वरच्या बाजूला स्वतःचं नाव लिहितात, खालच्या बाजूला त्यांच्या स्वप्नातल्या राजकुमारीचं नाव लिहितात. बरं, राजकुमारी कोण? जिनं उभ्या बाप जन्मात याच्याकडे कधी डुलकून पण पाहिलेलं नसतं, तिचं नाव खाली, वरती आमच्या हिरोचं नाव. चित्र पूर्ण झालं की आमचं पोरगं 2 पावलं पाठीमागे येतं, हाताची घडी घालतं आणि त्या चित्राकडे एवढ्या कौतुकाने पाहतं ना, त्या शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्यांनी त्या ताजमहालाकडे जेवढ्या कौतुकाने पाहिलं नसेल ना तेवढ्या कौतुकाने आमची पोरं गड किल्ल्यांवरती नाव लिहून पाहायला लागली. सांगायचं कारण एकच आहे, अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होणार आहे. ते शिवस्मारक कधी होईल नाही होईल माहित नाही, पण ते शिवस्मारक जितकं महत्वाचं आहे ना तितकंच महत्वाचं महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला 350 गड किल्ल्यांचं रक्षण करणं, गड किल्ल्यांचं संवर्धन करणं हे तुमची आणि आमची जबाबदारी आहे. हा वाटा आम्हाला शिवजयंतीच्या माध्यमातून घ्यायचा आहे. काय होत आहे महाराष्ट्रात? मध्यंतरी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शेजारी राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला होता. तो पुतळा पडला, जोरात वार आले आणि पुतळा पडला. मला अभिमानाने सांगायचंय, ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शेजारी तो पुतळा होता, सिंधुदुर्ग किल्ला बांधायचा होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायची जबाबदारी आमच्या हिरोजिंदरकरांकडे दिली. हिरोजिंदरकरांना सिंधुदुर्ग बांधायचा होता, छत्रपती शिवाजी महाराज मोरणीवरती गेले, पैसा संपलाय. हिरोजी इंदरकरांनी स्वतः कर्ज बांधलं, सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नंतर रायगड किल्ला बांधला. ज्यावेळेस पैसे संपले तरी कर्ज घेऊन किल्ल्याचं बांधकाम करणारे हिरोजी इंदरकर या महाराष्ट्राने पाहिले. तुम्ही आजही रायगडावरती
हत्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर जंबेश्वराच्या मंदिराकडे रस्ता जातो ना, तिथे 4 पायऱ्या आहेत. त्यातल्या एका पायरीवरती लिहिलंय सेवेसी ठाई तत्पर रोज इंदरकर, जिथं स्वाभिमानासाठी किल्ले बांधले जातात, पुतळे बांधले जातात ना, त्याला निष्ठा म्हणतात. ती निष्ठा आमच्या हिरोज इंदरकरांकडे होती. आणि जिथं पैसे खाऊन काम केलं जातं ना, तिथं पुतळे पाडले जातात, पेडले जातात. हा फरक बांधवांना आम्हाला समजावून घ्यावा लागणार आहे. इतिहास का समजावून घ्यायचा? छत्रपती शिवरायांचा इतिहास आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मिळणे एवढं माहिती आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोहा बाहेर काढला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली. शिवाजी महाराज परायगडाच्या वेड्यातून निसटले. शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती राज्याभिषेक केला. एवढ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. पण ढाल तलवारीच्या पलीकडे सुद्धा शिवराय होते. ते शिवराय आम्हाला समजावून घ्यायचे. मी जबाबदारीला या ठिकाणी सांगेल, माय माऊली तुम्ही मोठ्या संख्येने आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे काय आहे? प्रबळगड नावाचा किल्ला आहे. प्रबळगड नावाचा किल्ला पुण्याजवळ आहे. हा प्रबळगड किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. राजपूत किल्लेदार होता. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वाटतं हा प्रबळगड नावाचा किल्ला स्वराज्यात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना सांगतात, जा तेवढा प्रबळगड नावाचा किल्ला जिंकून या. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे प्रबळगडावरती आक्रमण करतात. 2 ते 2.5 तास लढाई होते. 2-2.5 तासाच्या लढाईनंतर त्या मोगलांचं सैन्य पराभूत होतं. राजपुतांचं सैन्य पराभूत होतं. किल्ला मावळे जिंकतात. मराठ्यांनी किल्ला जिंकला की त्या राजपुतांच्या बायका काय करतात, तर किल्ल्यावरती एक चिता पेटवतात आणि पेटलेल्या चितेमध्ये उड्या मारायला लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे भावे त्या महिलांना जीव देण्यापासून थांबवतात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे निरोप जातो. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः प्रबळगडावरती येतात. त्या मायमाऊलीला विचारतात, मायमाऊली हो तुम्ही पेटलेल्या चितेमध्ये उड्या का टाकताय? राजपुतांच्या बायका छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात, युद्धामध्ये हरल्यानंतर निजामांच्यावर अत्याचार करतात. युद्धामध्ये हरल्यानंतर मोगलांच्यावर अत्याचार करतात. आमच्या अमृत रक्षण करण्यासाठी आम्ही पेटलेल्या चितेमध्ये उड्या मारून आयुष्याचं बलिदान देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी येतंय आणि पाणवलेल्या डोळ्यांनी आपला बघा शत्रूच्या प्रिय म्हणतो, युद्धामध्ये हरल्यानंतर तुमच्यावर अत्याचार करणारे मोगल असतील, युद्धामध्ये हरल्यानंतर तुमच्यावर अत्याचार करणारे निजाम असतील, पण युद्धामध्ये हरू किंवा युद्धामध्ये जिंकू शत्रूच्या क्रियाकडे सुद्धा आईच्या नजरेने पाहणारे आम्ही मराठी आहोत. तुमच्यावर धोका नाही मिळत. माझ्या राजाने शत्रूच्या महिलांचा सन्मान केला, त्यांना साडी चोरी दिली आणि त्यांच्या घराकडे परत पाठवण्याचं काम केलं. शत्रूच्या स्त्रियांशाचा वागणारा माझा राजा होता, म्हणून माझा राजा त्या जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजा आहे. हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. आमची अवस्था काय? आज लहान लहान मुलं या ठिकाणी पाठीमागे बसली आहे. आम्हाला शिवाजी महाराज का समजावून घ्यायचे? ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला, छत्रपती संभाजी महाराजांचं वय होतं 9 वर्ष. पुरंदरच्या तहाची अट होती, जोपर्यंत 9 वर्षाचा संभाजी राजा दिलेरखानाच्या गोटात जामीन म्हणून राहणार होता. तहाची अट होती, छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना 23 किल्ले देणार आणि 4 लाख फळांचा प्रदेश देणार. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना 23 किल्ले देत नाही, तोपर्यंत 9 वर्षाचा संभाजीराजा जामीन मिळून राहणार. 9 वर्षाचे संभाजीराजे जामीन मिळून राहतात. दिलेर खान ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देतात, दिलेर खान 9 वर्षाच्या संभाजीराजेला सोडून देतो. पण सोडता एक प्रचंड मला मोठा हत्ती भेट देतो. एवढा मोठा हत्ती पाहून आमचा 9 वर्षाचा संभाजीराजा विचार करतो. दिलेर खानाचं लक्ष 9 वर्षाच्या संभाजीराजाकडे राहतं आणि दिलेर खानाला वाटतं या 9 वर्षाच्या राजांची जरा मस्करी करूया. दिलेर खान मस्करीमध्ये विचारतोय, शंभूबेटा एवढा मोठा हत्ती आपल्या घरी कसा घेऊन जायचं याचा विचार करतो का? त्याची अट काय? जोपर्यंत महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देत नाही, तोपर्यंत 9 वर्षाचा संभाजीराजा जामीन म्हणून राहणार, ओलीस तारण म्हणून राहणार. शिवाजी महाराज दिलेर खानाला 23 किल्ले देतात. दिलेर खान 9 वर्षाच्या संभाजीराजाला सोडून देतो. सोडता प्रचंड मला मोठा हत्ती भेट देतो. एवढा मोठा हत्ती बोल आमचा 9 वर्षाचा संभाजीराजा विचार करतो. दिलेर खान मस्करीमध्ये विचारतो, शंभूबेटा एवढा मोठा हत्ती आपल्या घरी कसा येऊन जायचं याचा विचार करतोय का? 9 वर्षाचा संभाजीराजा दिलेर खानाला उत्तर देतो, दिलेर खान एवढा मोठा हत्ती आम्ही आमच्या घरी कसा घेऊन जाऊ?
दिलेर खान एवढा मोठा हत्ती आणि आमच्या घरी कसा पण घेऊन जाऊ, पण आमच्या महाराजांनी तुम्हाला 23 किल्ले दिलेत ना, 23 किल्ले ते तुमच्या छातावरती नाचून परत कसे मिळवायचे ना, याचा विचार 9 वर्षाचा संभाजीराजा करतोय. त्या संभाजीराजांचे आपण वारसदार ही बुद्धिमत्ता आमच्या पोरांना शिकवली पाहिजे. अहो कधीतरी विचार करा, आज तुमच्या देगलूर मध्ये मला यायचं म्हटलं ना, मला मोबाईलला मॅप लावावा लागला, गुगल मॅप, रस्ता शोधत यावा लागला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात आहेत, संभाजीराजा आग्र्याला आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद आहे, संभाजीराजांना नजर कैद नाही. 10-11 वर्ष संभाजीराजांचं आहे. औरंगजेबाने काय केलं, शिवाजी महाराजांना नजर कैद ठेवली, संभाजीराजांना नजर कैद नव्हती. संभाजीराजे रोज छत्रपती शिवाजी महाराजांपासून औरंगजेबाच्या दरबारात जायचे. संभाजीराजे किती हुशार होते, आज मॅप आले ना तरी आम्हाला रस्ता सापडत नाही. संभाजीराजांना माहित होतं आपल्याला जर औरंगजेबाच्या इथून निष्ठायचं असेल ना तर आपल्याला वेगवेगळे रस्ते माहित असले पाहिजे. म्हणून संभाजीराजे रोज आग्र्याच्या दरबारात जाताना वेगवेगळ्या वाटेने जायचे आणि वेगवेगळ्या वाटेने यायचे. का तर संभाजी महाराजांना माहित होतं आपल्याला सगळे रस्ते माहित पाहिजे. काय संभाजी महाराजांचं वय आहे, 10-11 वर्ष संभाजीराजांचं आहे. ही बुद्धिमत्ता आम्ही आमच्या पोरांना सांगितली पाहिजे. आम्हाला शिवरायांचा इतिहास समजावून घ्यायचा आहे ना, तो याच्यासाठी समजावून घ्यायचा आहे. मी ढाल तलवारीचा इतिहास सांगायला तुमच्या सर्वांच्या समोर उभा आहे. शिवरायांच्या इतिहासातून काय शिकायचं असेल ना तर पहिली गोष्ट शिका, पैसा कमवायला. तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पैशाचा काय संबंध आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं वयाच्या 14व्या वर्षी उत्पन्न आहे, वर्षाला 36,000 रुपये. पण या शिवाजी महाराजांचं वयाच्या 50व्या वर्षी उत्पन्न आहे, वर्षाला 2 लाख कोटी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मौलांना पैसा कमवायला शिकवले. लोक म्हणतात पैशाने या होतं का, पैशाने असं होतं का, पैशाने तसं होतं का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खिशात पैसा असेल ना, समाज आपल्याला शेत म्हणतो. खिशात पैसा नसेल, तुम्ही किती चांगले काम करा, समाज आपल्याला किंमत देत नाही. ही आजची परिस्थिती आहे. आपल्या लोकांनी प्रगती केव्हा केली, एकच गोष्ट लक्षात ठेवा. कधीतरी विमान ऍक्सिडेंटची बातमी पेपरला वाचतो आपण किंवा टीव्हीवर पाहतो, फोरव्हीलर ऍक्सिडेंटची बातमी वाचतो. तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी जात असताना एक फोरव्हीलर ट्रकला धडकली, 4 लोक जागेवरती मेली. मेलेल्या लोकांचे नाव असतात जगताप, पवार, पाटील, लटके, देशमुख, जाधव, देसाई. कधीतरी पेपरला बातमी असते शिर्डीच्या साईबाबांना देवदर्शनासाठी जात असताना एक टू व्हीलर नदीमध्ये वाहून गेली. ते मेलेल्या दोघांची नावं असतात जगताप, पवार, पाटील, देशमुख. तुम्ही कधी विमान ऍक्सिडेंटची बातमी पेपरला वाचली आहे का किंवा टीव्हीवर पाहिली आहे का? विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या लोकांमध्ये मला एक पण जगताप कधी सापडला नाही, एक पण पाटील कधी सापडला नाही, एक पण देशमुख कधी सापडला नाही. विमान ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या लोकांची नाव असतात गुप्ता, कपूर, खन्ना, पटेल. आपल्या लोकांनी प्रगती केव्हा केली? अजून 10 वर्षांनी कधीतरी पेपरला बातमी आली पाहिजे. नांदेड जिल्ह्यातल्या दिगलूर मधील 2000 लोक विमान भाड्याने करून अमेरिका फिरायला गेली आणि अमेरिका फिरून अमेरिकेत शिवजयंती साजरी करून परत भारतामध्ये आली. रस्त्यावरच्या ऍक्सिडेंट मध्ये मरण्यापेक्षा विमान ऍक्सिडेंट मध्ये आपली लोक मरायला लागतात ना, तेव्हा समजायचं आपल्या माणसाने प्रगती केली. ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचं आहे. शिवाजी महाराजांचा एक फोटो आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चाललाय. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले आणि एक इंग्रज अधिकारी, लाल कोट काळी टोपी घातलेला एक इंग्रज अधिकारी हेनरी वॉर्जिंग्टन छत्रपती शिवाजी महाराजांना झुकून मुद्रा करतो. आपल्यापैकी अनेकांनी फोटो पाहिला असेल, अनेकांच्या घरात असेल. आज छत्रपती शिवाजी महाराज वरून जर पाहत असतील ना तर महाराज म्हणत असतील, अरे जे इंग्रज माझ्या समोर झुकत होते तेच इंग्रज माझ्या नंतर माझ्या देशात येतात आणि माझ्या देशातल्या लोकांवरती राज्य करतात. याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. शिवरायांकडून आम्हाला काय शिकायचं आहे? शिवाजी महाराजांची दानत शिकायची. सगळ्यांनी विचार करा, आज देशाच्या सीमेवरती लढताना एखादा सैनिक शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना काय दिलं जातं? 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. माझ्या राजाने 350 वर्षापूर्वी आपल्या मावळ्यांना काय दिलं? महाराजांच्या काय मावळ्यांनी पराक्रम गाजवला. महाराजांनी मावळ्यांना बक्षिसामध्ये 4 गोष्टी दिल्या. पहिलं बक्षीस दिलं त्यांच्या सैन्यामध्ये कायम स्वरूपाची नोकरी. दुसरं बक्षीस दिलं उमदा घोडा. तिसरं बक्षीस दिलं 12 तोळ सोन्याचं कड आणि चौथं बक्षीस दिलं 100 होन. या 4 बक्षिसांची 2025 मध्ये किंमत बघा नेमकी काय होते. महाराजांनी पहिलं बक्षीस दिलंय त्यांच्या सैन्यामध्ये कायम स्वरूपाची नोकरी. महाराजांच्या सैन्यात कायम स्वरूपाची नोकरी म्हणजे आजच्या काळामध्ये परमनंट गव्हर्नमेंट जॉब. महाराजांनी दुसरे बक्षीस दिलंय
उमदा घोडा, त्या काळात गाड्या नव्हत्या, त्या काळातल्या गाड्या म्हणजे त्या काळातला घोडा, त्या काळातला उमदा घोडा म्हणजे आजच्या काळातल्या चांगल्या प्रकारची फोर व्हीलर. महाराजांनी तिसरं बक्षीस दिलंय 12 तोळ सोन्याचं कड. आज सोन्याचा बाजारभाव काय चाललाय मला माहित नाही, महिला मंडळींना माहित असेल 90,000च्या आसपास काहीतरी मागं पुढे सोनं चाललंय. 30,000 रुपये तो भरून चला. 30,000 रुपयांनी 12 तोळ सोन्याच्या कड्याची किंमत केली ना, उत्तर येतं 3,60,000 रुपये. आज सैनिक शहीद झाला ना, त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. महाराजांनी चौथं बक्षीस दिलंय 100 होल. त्या काळामध्ये सोनं होतं 50 पैसे तोळा. ऐकायला पण बरं वाटतं, 50 पैसे तोळा. एका रुपयामध्ये 2 तोळे सोनं येत होतं. महाराजांनी दिले 100 होल. एका रुपयामध्ये 2 तोळे सोनं. एक होल म्हणजे 4 रुपये. एका रुपयात 2 तोळे सोनं. एका होण्यामध्ये येणार 8 तोळे सोनं. 100 होण्यामध्ये येणार 800 तोळे सोनं. 800 तोळे सोन्याची 30,000 रुपयाने किंमत केली ना, उत्तर येतं 2,40,00,000 रुपये. आज सैनिक शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. माझ्या राजाने 350 वर्षापूर्वी आपल्या मावळ्यांना जिवंतपणी 2,40,00,000 रुपये देण्याचं काम केलं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची दानत आहे. हे महाराजांचं वेगळेपण आहे. आमची अवस्था काय, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हाही त्या समजावून घ्यायचा आहे. महाराज 50 वर्ष राहिले, त्यातले 15 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचे सोडून द्या, राहिले 35 वर्ष. आज जर घराचा कोथळा साहित्यकाराची बोट सळ्या गाड्या 15 वर्षाचा काय सोडून द्या, ते 15 वर्ष गेले. 20 वर्ष महाराज नेमके काय करत होते? या 20 वर्षामध्ये महाराजांनी जे काही केलंय ना, त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय फक्त घोड्यावरती बसून तलवार घेऊन लढाया करणारा राजा नाही. छत्रपती शिवाजी महाराज याच्या पलीकडचे आहे. ते पलीकडचे ढाल तलवारीच्या शिवराया मला समजावून घ्यायचे. आज छत्रपती शिवाजी महाराज परत जन्माला येणार नाही, चुकून पण जन्माला येणार नाहीत. पण समजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना, घोड्यावरती बसून जन्माला येणार नाहीत, हातात तलवार घेऊन पुरंदर राजगड जिंकणार नाहीत. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना, मर्सिडीज कार घेऊन जन्माला येतील, सुटा बुटात जन्माला येतील, हातामध्ये पेन घेतील, दुसऱ्या हातामध्ये कॉम्प्युटरचा माऊस घेतील, कलेक्टर होतील, प्रशासन गड नावाचा किल्ला जिंकतील, न्यायाधीश होतील, न्यायगड नावाचा किल्ला जिंकतील. आमच्या पोरांना ते छत्रपती शिवाजी महाराज सांगूया. आज छत्रपती शिवाजी महाराज चुकून जन्माला आले, तुमच्या देगलूरचं रेस्ट हाऊस बाजूला आहे. समजा छत्रपती शिवाजी महाराज देगलूरच्या रेस्ट हाऊसला बसले. आपल्याला माहिती आहे पुण्यामधला कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरेंनी जिंकला म्हणून त्याचं नाव सिंहगड ठेवलं. शिवाजी महाराजांच्या देगलूरमध्ये बसून मनात आलं पुण्यातला कोंढाणा किल्ला जिंकायचा. तर छत्रपती शिवाजी महाराज काय करतात माहितीये का? एखाद्या घोड्यावरती मावळ्याला बसवून तानाजी मालुसरेंना निरोप नाही पाठवला. छत्रपती शिवाजी महाराज देगलूरच्या रेस्ट हाऊसला बसतील, आपल्या खिशात हात घालतील, खिशातून स्मार्टफोन बाहेर काढतील, मोबाईलवरती व्हॉट्सअप चालू करतील, व्हॉट्सअप वरती तानाजी मालुसरेंना मेसेज करतील, वेअर आर यू तानाजी, कुठं हा तानाजीराव. तानाजी मालुसरेंचा व्हॉट्सअपला रिप्लाय येईल, राज मी पुण्यात आहे. शिवाजी महाराज व्हॉट्सअप बंद करतील, मोबाईल हातात घेतील, 5G ची रेंज आहे. शिवाजी महाराज काय करतील? तानाजी मालुसरेंना व्हिडिओ कॉल करतील. तानाजी मालुसरेंच्या मोबाईल वरती शिवाजी महाराज बोलताना दिसतील आणि इकडे शिवाजी महाराजांच्या मोबाईल वरती तानाजी मालुसरे बोलताना दिसतील. तिकडून शिवाजी महाराज म्हणतील, काय तानाजीराव काय चाललंय? तिकडून तानाजी मालुसरे म्हणतील, राज आताच विधानसभा निवडणुका संपल्या, आता जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती निवडणुका कधी लागणार याची वाट बघत बसलोय. तिकडून शिवाजी महाराज म्हणतील, लागेल लागेल निवडणूक लागेल, तोपर्यंत जा तेवढा कोंढाणा किल्ला जिंकून या. तानाजी मालुसरे म्हणतात, ठीक आहे राज, तुम्ही सांगताय ना आजच्या आज जातो, कोंढाणा किल्ला जिंकतो. आता तुम्हा सगळ्यांना गोळा करायला आयोजकांना किती कष्ट घ्यावे लागले असतील. किल्ला जिंकायचा आहे, मावळे गोळा कुठून करणार? तानाजी मालुसरे काय प्रत्येक मावळ्याच्या घरी जाऊन निरोप नाही देणार. तानाजी मालुसरे काय करतात? मावळ्यांचा व्हॉट्सअपला ग्रुप असेल, त्या ग्रुपवरती मेसेज करतात, अमुक अमुक वाजता अमुक अमुक ठिकाणी गोळा व्हा. सगळे मावळे गोळा होतील. पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक झालंय की घोडे घेऊन सिंहगडावरती जायचा काय राहिला नाही. तानाजी मालुसरे काय करतात? 2 विमानं, 4 हेलिकॉप्टर, 100 फोर व्हीलर, 200-300 टू व्हीलर, सगळे काय गोळा करतील. सगळे मावळे त्याच्यामध्ये बसतील, सगळे कोंढाण्यावरती जातील. कोंढाण्यावरती गेलं की उदयभान राठोड नावाचा किल्लेदार हातामध्ये तलवार घेऊन उभा राहील. तानाजी मालुसरे हसत्याल, हातात तलवार नाही घ्यायचे, हसून उदयभान राठोडकडे पाहत्याल, हातात AK-47 घेतात रायफल, 2 गोळ्या त्या उदयभानाला मारत्याल. उदयभानाचा खेळ खल्ला, लढाई मावळे जिंकले.
पण फरक काय माहितीये का 2025 मध्ये आमचे मावळे लढाई जिंकून थांबणार नाही. आमचे मावळे काय करतात, उदयमान राठोड खाली पडला की त्याच्या जवळ जातात, चांगले चांगले फोटो काढतात वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळ्या अँगलने आणि गड जिंकला की व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात उदयमानाची जिरवली, उदयमानाला मारून दाखवलं, उदयमानाच्या उरावर नाचलो, उदयमानाच्या उरावर झेंडा फडकवला, त्याला घरात घुसून मारला. हा सगळ्या आता काय हा विषय सोडून द्यावा दोन. पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का समजावून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना 6 मुले होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं होती. तुमच्याकडची परिस्थिती मला माहित नाही, आमच्याकडे परिस्थिती कशी आहे माहितीये का, तुमच्या भागातला परिस्थिती मला खरंच माहित नाही लग्नाच्या बाबतीत कशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या 6 मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं होतं. शिवाजी महाराजांना 8 भाषा येत होत्या, संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 मुलींची लग्न कर्तृत्ववान पुरुषांशी करून दिली होती. आमच्याकडची परिस्थिती कशी आहे, काही वर्षापूर्वी परिस्थिती होती, लग्न ठरवायचं म्हणलं ना तर मुलाकडच्या घरचे मुलीच्या घरी जायचे, मुलगी नटून टटून साडी घालून पाटावरती येऊन बसायची, पदर डोक्यावरती घ्यायची, मुलगा मुलाच्या घरच्या मुलीला प्रश्न विचारायचे, मुलगी उत्तरं द्यायची, तुला छंद काय, नाव काय, शिक्षण काय, मुलगी उत्तरं द्यायची आणि मग मुलाच्या घरचे मुलगा ठरवायचे ह्या पोरीशी लग्न करायचं का नाही. आमच्याकडे अजून एका वर्षात परिस्थिती काय येणार आहे माहितीये का, पोराच्या घरचे पोरीच्या घरी नाही जाणार, आता पोरगीन तिच्या घरचे पोराच्या घरी जाणार, पोरगं नवीन कपडे घालून सेंट परफ्यूम मारून पावडर लावून बांडिंग पाडून मस्तपैकी पाटावरती बसेल, पोराच्या समोर पोरगी बसेल आणि पोरगी प्रश्न विचारेल, तुला भांडी घासता येतात का, तुला कपडे धुता येतात का, तुझं शिक्षण किती झालंय, किती कमवतो, पोरगं मान खाली घालून उत्तर देईल, मग मुलगी ठरवेल या पोराशी लग्न करायचं का नाही. बरं किती काय झालं तरी शेवट पोरांना पुढे आपल्या घरात येणार आहे, तेव्हा नाराज नाही झालं तरी चालेल. ही असली परिस्थिती सध्या आहे. पुरी शिकायला लागल्या, पोरांना आपल्याला आयुष्यात काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. मी महाराष्ट्रात फिरताना अनेक तरुण पाहतो जे तरुण मोठमोठाले स्वप्न पाहतात, छत्रपती शिवाजी महाराजांची घेऊन स्वप्न पाहतात, एखादी कंपनी तयार करायची. आमची पोरं महाराजांची प्रेरणा घेऊन स्वप्न पाहतात, 50 पोरं कामाला ठेवायची, 100 पोरं कामाला ठेवायची, 100 पोरांना नोकऱ्या द्यायच्या. आमच्या पोरांनी मोठमोठाले स्वप्न पाहिले की आमच्या घरात पोराचा बाप पोराला म्हणतो, पोरा अंथरूण पाहून उपाय कसं. पोरगे स्वप्न काय करतो, महाराजांची प्रेरणा घेऊन 100 पोरं कामाला ठेवायची, घरात पोराचा बाप म्हणतोय, पोरा अंथरूण पाहून पाय पसर. अशाने आमची पोरं पाय काय पसरत नाही, झुरून झुरून मरून जातात. पण अशाने आमची पोरी स्वप्न काही पाहत नाही. इथं जेवढे पालक आहेत ना त्या पालकांनी एकच गोष्ट करा, आज घरी गेल्यानंतर तुमच्या पोरांना जवळ घ्या, पोरांच्या पाठीवरती हात ठेवा आणि तुमच्या पोरांना सांगा, अरे पोरा तुला जेवढं मोठं स्वप्न पाहायचं तेवढं मोठं स्वप्न पहा, अरे पोरा तुला जेवढे काय पसरायचे तेवढं पाय पसर आणि तुला काय करायचं ना हे तुझा बाप बघून घेईल. ही धमक तुमच्या पोरांना द्या, तुमची पोरं आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आम्हाला शिवचरित्रातून शिकायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आम्हाला हा इतिहास शिकायचा आहे. अनेक लहान लहान लेकरं या ठिकाणी मध्यंतरी पुण्यावरून मुंबईला निघालो होतो. पुण्यावरून मुंबईला जाताना लोणावळा नावाचं शहर लागतं. लोणावळ्याच्या पुढे गेलो, आमच्या गाडीच्या समोर 2 व्हीलरवरती नवरा बायको आणि त्यांचा लहानसा चिमुरडी, तिघांचा ऍक्सिडेंट होतो. नवरा बायको लहान चिमुरडी खाली पडतात आणि नवरा बायकोला उठवतो, लहान चिमुरडीला उठवतो, मुलीला नाव विचारतो, मुलगी नाव सांगते. मुलीला विचारलं बा कितवीत आहेस, मुलगी सांगते दादा मी 4थीच्या वर्गात आहे. आणि मग बोलता बोलता त्या 4थीतल्या मुलीला प्रश्न विचारला, बाळा तुला उद्या मोठं झाल्यावरती काय व्हायचं आहे. त्यावरती 4थीतली मुलगी मला सांगते, दादा उद्या मोठं झाल्यानंतर मला ऐश्वर्या कॅटरीना करीना नाही व्हायचं. ती लहान मुलगी मला सांगते, दादा उद्या मोठं झाल्यानंतर मला ऐश्वर्या कॅटरीना करीना नाही व्हायचं, तर उद्याच्या महाराष्ट्राला तुला एकदा शिवाजी महाराज देण्यासाठी मला उद्याच्या महाराष्ट्रातल्या शोभाची जिजाऊ व्हायचंय. जर आमची लहान लहान मुलगी उद्या जिजाऊ होण्याचं स्वप्न पाहत असेल ना तर या महाराष्ट्राच्या मातीचं भविष्य उज्ज्वल आहे. आम्हाला शिवाजी महाराजांची संघटन समजावून घ्यायचं आहे, महाराजांची दालत. आज आपण एखादं शहर वसवतो, तुम्ही रायगड किल्ला किती लोकांनी पाहिला मला माहित नाही, पण आजही महाराष्ट्रामध्ये योजना राबवावी लागते की प्रत्येकाने घरामध्ये शौचालय बांधा. तरी आजही महाराष्ट्राच्या घराघरात शौचालय बांधले गेले नाही. तुम्ही आज रायगडावरती जा, रायगडावरती रोपवेली वरती गेले की डाव्या बाजूला राणी महाल लागतो. राणी महालाच्या पाठीमागे आपल्या घरामध्ये जसं शौचालय ना
तसे महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्या पत्नींसाठी दगडाचं शौचालय शौचकूप बांधलं होतं, ते आजही रायगडावरती पाहायला मिळतं. म्हणजे माझा राजा काळाच्या किती पुढचा विचार करणारा होता. आज देवळीमध्ये फिरताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ पाहायला मिळते. महाराजांनी रायगडावरती 42 दुकानांची बाजारपेठ बांधली होती. 300 पेक्षा जास्त इमारती बांधल्या होत्या. त्या इमारती 2 मजली 3 मजली होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वेगळेपण आहे. आज आपण पाहतो तसा सारखा अतिरेकी समुद्रातून भारतावरती आक्रमण करतो. तुम्ही आजही कधीतरी मोबाईल वरती सर्च करा सिम्बॉल ऑफ इंडियन नेव्ही. आपल्या मोबाईल वरती गुगल वरती कधीतरी सर्च करून पहा सिम्बॉल ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही. भारताच्या नौदलाचे जनक कोण, ते गुगल आम्हाला उत्तर देतं. भारताच्या नौदलाचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातले एकमेव राजे आहेत की ज्यांनी स्वतःचं आरमार बांधलं होतं. भारतात सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचं आरमार बांधणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 300 मैल समुद्रावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष होतं. शिवाजी महाराजांचं शिपयार्ड होतं. जहाज दुरुस्तीचा कारखाना होता. 300 पेक्षा जास्त नौका छत्रपती शिवाजी महाराजांकडे होत्या. हे छत्रपती शिवरायांचं वेगळेपण आहे. आणि शिवजयंतीच्या माध्यमातून खरा इतिहास सुद्धा समजावून घेतला पाहिजे. आमची अवस्था काय, आम्ही पोरांना 4थीच्या पुस्तकामध्ये एक म्हण शिकवली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तुम्हाला पटेल काय पटेल मला माहित नाही, काय तुम्ही मला परत नाही बोलवलं तरी हरकत नाही, पण जे वाटतं ते बोललं पाहिजे. आम्ही 4थीच्या पुस्तकामध्ये पोरांना शिकवलं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. काय होता जीवा म्हणून वाचला शिवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये एवढ्या लढाया केल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांवरती तलवारीचा वार, महाराजांना तलवार एकदा स्पर्श करून गेली 50 वर्षामध्ये. ती पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोटा बाहेर काढला, त्यावेळेस कृष्णा भास्करनं छत्रपती शिवाजी महाराजांवरती तलवार चालवली. एकमेव वार तलवारीचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात झालाय. गंमत बघा कशी आहे, पुस्तकामध्ये अफजल खानाचा कोटा महाराजांनी बाहेर काढला हे शिकवताना त्या कृष्णा भास्करचा उल्लेख काय केला, कृष्णाजी भास्कर, त्याच्या नावापुढे जी लावलं, कृष्णाजी भास्कर. आणि ज्या जिवाजी महाराजांनी शिवरायांचा जीव वाचवला आणि त्यांचा उल्लेख काय केला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. एकेरी उल्लेख केला. आपण आपल्या आई वडील आजोबांचा एकेरी उल्लेख करतो का, अजिबात नाही करत. ज्याने शिवरायांवरती तलवार चालवली त्याचा उल्लेख काय केला, कृष्णाजी केला. आणि ज्या जिवाजी महाराजांनी शिवरायांचा जीव वाचवला त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. आजपासून आमच्या पोरांना असं नाही शिकवायचं बाबा होता जीवा म्हणून वाचला शिवा. आमच्या पोरांना शिकवायचं होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. आमच्या राजांचा मावळ्यांचा फरमानाचा उल्लेख करायला आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे. दुसरी गोष्ट बघा, आपल्यापैकी सगळ्यांना माहितीये, ज्यावेळेस शाहिस्तेखान नावाचा अजगर पुण्याच्या मातीत आला, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. शाहिस्तेखानासोबत सैन्य होतं 1 ते 1.5 लाख सैन्य. आणि हे सैन्य राहिलं कुठे होतं, तर पुण्याच्या लाल महालामध्ये राहिलं होतं. तुमच्यापैकी किती लोकांनी पुण्यातला लाल महाल पाहिला मला माहित नाही. आज पुण्यामध्ये जो लाल महाल दाखवला जातो ना, हा लाल महाल 4 गुंठ्यांचा आहे. किती, 4 गुंठ्यांचा. 4 गुंठ्यांच्या लाल महालामध्ये 50,000 सैन्य तरी राहू शकतं का, अजिबात नाही राहू शकत. 1-2 गुंठ्यांची घरं आम्हाला 4 लोकांना पुरत नाही. 50,000 सैन्य राहिले समजा लाल महालामध्ये, 1 लाख 1.5 लाख सैन्य होतं. 50,000 सैन्य 4 गुंठ्यांच्या लाल महालामध्ये राहू शकतं का, तर अजिबात नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल गेला कुठं, कोणी आपला लाल महाल पाडला गेला आणि त्या ठिकाणी शनिवारवाडा बांधला. शनिवारवाडा हा आमचा खरा लाल महाल आहे. हे महाराष्ट्रातले इतिहास संशोधक आता सांगायला लागले पुराव्यांशी. हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. मराठ्यांच्या घराघरामध्ये वाट दाखवले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायकांची मांडणी होती. शिवाजी महाराजांच्या बायकोने छत्रपती शिवाजी महाराजांवरती विषप्रयोग केला. संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं, तर म्हणे त्यांच्या मेहण्यानी गणोजी शिर्केंनी पकडून दिलं. 350 वर्ष झाले त्या गणोजी शिर्केवरती गद्दारीचा शिक्का आहे. महाराष्ट्र शासनाला माहिती अधिकारात लोकांनी पत्र केली, अर्ज विचारलं गणोजी शिर्के किती होते, याला एक तरी पुरावा आहे का. महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग उत्तर देतो गणोजी शिर्के किती होते, याला एकही पुरावा नाही. 350 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात वाद दाखवायचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुटुंब घरात कसलाही वाद नव्हता.
दुर्दैवाने इतिहासकारांनी इतिहास लिहिताना मला त्यांच्या घराघरात वाद दाखवायचं काम केलं, हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सगळ्या दोन पुरुष, हे दोन्ही राजे जगाच्या पाठीवरती सर्वोत्तम राजे झाले. इथे जेवढे तरुण पोरपुरी आहे, ज्याला ज्याला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय ना, त्याने आज एकच गोष्ट करा, इथला प्रत्येक जण शिवाजी महाराज होऊ शकतो. ज्याला ज्याला शिवाजी महाराज व्हायचंय ना, त्याने आयुष्यात एकच गोष्ट करा, तुम्ही आयुष्यामध्ये नाही डॉक्टर झालाच चालेल, आयुष्यामध्ये नाही इंजिनियर झालाच चालेल, आयुष्यामध्ये नाही वकील झालाच चालेल, पण तुमच्यामुळे तुमच्या आई बापाची नजर शर्मेनं कधी खाली जाईल ना, असं कोणतरी काम आयुष्यात करू नका. तुम्ही वर्तमान काळातले शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांच्या स्वप्नासाठी माझ्या राजानं आयुष्यभर संघर्ष केला. लढायला जायचं नाही, कोणता किल्ला जिंकायचा नाही. आई बापावरती प्रेम करा, आई बापाचा सन्मान करा, आई बापाला अभिमान वाटेल असं काहीतरी करा. आम्ही वर्तमान काळातले शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. माझी तुम्हाला एक वेळ कुठल्या तरी मंदिरात जाऊन नाही पाया पडलं तरी चालेल, त्याच्यावर जास्त आशीर्वाद घ्यायचे असतील ना, तर स्वतःच्या मायबापाच्या पायावरती डोकं टेकवा. एका मंदिरात पाया पडून जेवढे आशीर्वाद मिळतील ना, त्याच्याहून जास्त पुण्य आई बापाच्या पायावरती डोकं ठेवल्यावरती मिळतं. हे खऱ्या अर्थाने समजावून घेणं गरजेचं आहे. आम्हाला पोरांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचे स्वप्न होत आहे, या मातीत स्वराज्यावर राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आई वडिलांच्या स्वप्नासाठी आयुष्यात संघर्ष केला, स्वराज्य निर्माण केलं. आई बाप हे सगळ्यातले मोठे पांडुरंग आहे. आपले पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी सगळे काय आपले आई बाप आहे, हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. तेव्हा आमच्या आयुष्यात पुण्य आमच्या पदरात पडणार आहे. हल्ली महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे, मला इथं मनापासून चांगलं वाटलं की तुम्ही जिजाऊ वंदना म्हणताय. महाराष्ट्रामध्ये फॅन आले, कुठल्याही गावात शिवजयंतीला गेलं की एक आरती लावली जाते, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लावली जाते आणि ताट घोडाने शिवाजी महाराजांना वळतो आरतीच्या तालावरती. माझी तुम्हाला हात जोडून आम्ही काय करू, महाराजांचं मंदिर निर्माण करू, महाराजांची मूर्ती तिथे ठेवू, एखादा पुजारी तिथे ठेवू, दक्षिणेचं ताट ठेवू, गुलाल भांडारा कुंकू सगळे काय त्या ताटात ठेवू, रांगा लावून महाराजांचं दर्शन घेऊ आणि महाराजांना नमस्कार करू. महाराज माझं एवढे काम होऊ द्या, एखादं बकरं कापतो, महाराज माझं असं काम होऊ द्या, एखादं कोंबडे कापतो आणि आम्ही महाराजांना देव केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मग आम्ही काय म्हणू, अजून काही वर्षांनी महाराज देवाचा अवतार होते. महाराजांनी चमत्काराने लढाया केल्या, महाराजांनी चमत्काराने अफजल खानाला मारलं. जिथं जिथं देवत्व येतं तिथं तिथं त्या माणसाचं कर्तृत्व शून्य होतं. आमचा राजा देव नव्हता, पण या देशातली हिंदूंची मंदिर माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. राजाला जर आम्ही देव केलं तर आमचा राजा इतिहास जमा होईल. ते चमत्कार म्हणून शिवाजी महाराज कारभारी होतील. राजांना देव करू नका. आम्हाला सांगितलंय तुळजापूरच्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची नितांत श्रद्धा तुळजापूरच्या भवानी मातेवरती होती, आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे. पण भवानी तलवार ही तुळजापूरच्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना दिली नव्हती. भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा सावंतवाडीच्या लोकांकडून विकत घेतलेली होती. ती भवानी तलवार तुळजापूरच्या भवानी मातेने दिली नव्हती, पण ती भवानी तलवार चालवण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या बाळासाहेब जिजाऊंनी दिलं होतं. महाराष्ट्रामध्ये वाद लावला छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन कोण, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे खरे कोण, नको त्या लोकांचं नाव आम्ही गेले अनेक वर्ष महाराष्ट्राला सांगितलंय. पण एका गोष्टीचा विचार करा, माय माऊली आपल्या घरामध्ये लेकरू असते, लेकरावरती खरे संस्कार कोण करतं, तर त्याची आई करत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु त्या राष्ट्रमाता राजमाता बाळासाहेब जिजाऊ आहे, त्याची आई आहे महाराजांची. आणि दुसरी गुरु जर कोण असतील तर ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहे आणि शहाजी महाराज आहे. याच्या पलीकडे एकही गुरु नाही, श्रेय घ्यायचं तुम्ही काम करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांवरती जन्मल्या आयुष्यामध्ये एकही पोवाडा लिहिला नाही. ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण होतात, पण महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन ज्यांनी शिवरायांचे पोवाडे सांगितले ना, त्यांचा सन्मान महाराष्ट्रामध्ये होत नाही. हे आमच्या मातीचं दुर्दैव आहे. खरा इतिहास आम्ही सांगितला पाहिजे, खरा इतिहास समजावून घेतला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये बरं शिवजयंतीचा वाद अनेकांनी लावला. शिवजयंती तारखेप्रमाणे करायची का शिवजयंती तिथीप्रमाणे करायची, इथं प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा. 19 फेब्रुवारी आपल्या डोक्यात फिट आहे, जगाला इंग्रजी महिन्याचं कॅलेंडर कळतं, तीच कुणाला कळत नाही. 2026 मध्ये
तिथीप्रमाणे शिवजयंती कधी येणार आम्हाला माहिती विचारलेला एकाला पण सांगता येणार नाही, पण लहान लहान पोराला जरी विचारले ना बाबा आपली शिवजयंती केव्हा असते, लहान लहान पोरं सुद्धा सांगतात जगात भारी 19 फेब्रुवारी तुम्ही तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करताय त्याबद्दल काय तुम्ही तुमचं अभिनंदन करा, कारण जगाला तारीख कळते आणि तुम्ही तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करताय। आम्हाला 350 वर्ष झाले सांगितलं, काही लोकांनी इतिहास लिहिला म्हणजे संभाजीराजे व्यसनी होते, संभाजीराजांनी शत्रूकडे दारू मागितली, बरोबर आहे, संभाजी महाराजांनी शत्रूकडे दारू मागितली, पण काय प्यायची दारू नव्हती मागितली, तोंडसाठी लागणारी दारू मागितली, पण पिऊन इतिहास लिहिणाऱ्या महाराष्ट्रातल्या एवढ्या इतिहासकारांनी संभाजी महाराजांना व्यसनी ठरवलं। ज्या काळामध्ये अनेक बायका करण्याची पद्धत आहे त्या काळामध्ये माझा संभाजीराजा एकच बायको करतो, तो संभाजीराजा बदपहिली असू शकतो का, तर अजिबात नाही। जगामध्ये मरणाला घाबरणारे अनेक राज्य झाले, मरणाला न घाबरणारे अनेक राज्य झाले, पण जगामध्ये एकमेव राजा संभाजीराजा असा झाला आहे की मरण सुद्धा ज्याला घाबरलाय ते म्हणजे संभाजीराजा। आम्हाला आजही रस्त्यावरून एखादी पोरगी बुलेट गाडी चालवताना दिसली ना आमच्या पोरांना आश्चर्य वाटतं की एखादी पोरगी बुलेट गाडी चालवते कशी, एखादी पोरगी हिरोंडाची गाडी चालवते कशी। आजही रस्त्यावरून पोरगी बुलेट चालवताना दिसली ना आमच्या पोरांना आश्चर्य वाटतं, पण 350 वर्षापूर्वी त्या काळातल्या महाराष्ट्रात त्या काळातल्या गाड्या अर्थात त्या काळामध्ये घोडा चालवण्याचं स्वातंत्र्य आमच्या महाराष्ट्रातल्या महिलांना देण्याचं काम आमच्या छत्रपतींनी केलं होतं, हे वेगळे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे। आम्हाला हा इतिहास समजावून घ्यावा लागणार आहे। महाराजांवरती भाषण देणे सोपी गोष्ट आहे, महाराजांचा इतिहास समोर बसून ऐकणे सोपी गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की जय म्हणणं ही तर त्याच्यावर सोपी गोष्ट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणात आणणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आचरणात आणायचं, महाराजांना चंद्रोकर लावण्यापेक्षा महाराजांना दिसण्यापेक्षा आम्ही महाराजांना आहोत का, आम्ही महाराजांना वागतो का, महाराजांना राहतो का, महाराजांना जगतो का, हा प्रश्न पोरांना आम्हाला कधीतरी पडला पाहिजे। महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही व्यसनमुक्त झाला पाहिजे। आदर्श युवक तुम्हाला शिवरायांची प्रेरणा घेऊन घडवायचा आहे। मग अनेक लोक म्हणतात काय झालं की आमच्या पोरांना डिप्रेशन मध्ये जातात, काय झालं की आमची पुढे टेन्शन मध्ये एखाद्या पोरीने फसवलं तर आत्महत्या, नापास झालं तर आत्महत्या, कर्ज झालं तर आत्महत्या। कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तळ आठवा, 20 वर्ष शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, 20 वर्ष संघर्ष केलाय, जेवढे किल्ले जिंकले पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी सगळे किल्ले त्या मोगलांना देऊन टाकले। 20 वर्षाची मेहनत आहे, 20 वर्षामध्ये जेवढं काही केलं ना एका तहात महाराजांनी मोगलांना सगळं देऊन टाकलं। महाराजांना टेन्शन नसेल आलं, महाराज नसतील डिप्रेशन मध्ये गेले, महाराजांना नसेल वाटलं अरे 20 वर्षामध्ये जे सगळे कमावले ना ते एका तहात सगळे द्यावं लागलं। महाराज आमचे रडणारे नव्हते, महाराजांनाही टेन्शन आलं असेल, पण छत्रपती शिवाजी महाराज संकट समयी रडणारे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज संकट समयी लढणारे होते। महाराजांनी पुन्हा लढाया केल्या, पुन्हा रक्तवाल्यांनी सांगलं, पुन्हा संघर्ष केला आणि त्यानंतर 6 वर्षामध्ये गेलेले सगळे किल्ले महाराजांनी परत जिंकले। याला म्हणतात कमबॅक। आयुष्यात टेन्शन आल्यानंतर परत काय करायचं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरंदरचा तह आणि नंतरचा महाराजांचा राज्याभिषेक आठवा। शिवाजी महाराजांचं निधन झालं, संभाजी महाराजांचं निधन झालं, औरंगजेबाला वाटलं आता आपण महाराष्ट्र सगळं जिंकतोय, औरंगजेबाला वाटलं महाराष्ट्रातले गेले छत्रपती नाहीत, 10 दिवसामध्ये महाराष्ट्र जिंकतो म्हणणार औरंगजेब या महाराष्ट्राला 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 27 वर्ष जिंकवलं। 27 वर्षानंतर औरंगजेब संभाजीनगरच्या मातीत गेला, पण महाराष्ट्र कधीच जिंकू शकला नाही, कारण शिवरायांच्या प्रेरणेनं महाराष्ट्राच्या घराघरात मावळे जन्माला आले आणि या मावळ्यांनी महाराष्ट्र जिवंत ठेवायचं काम केलं। आज तुम्ही कृषी प्रदर्शन ठेवलंय, मला अभिमान वाटला तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करून कृषी प्रदर्शन ठेवलंय। काय अवस्था आहे शेतकऱ्यांची, मध्यंतरी विदर्भात वर्धाला गेलो होतो, शेतकऱ्याच्या घरात गेलो, शेतकऱ्याचं लहान पोरगा आमच्या समोर येतं आणि त्या शेतकऱ्याचं लहान पोरगा आम्हाला सांगतं दादा त्या रोगाचा दिवस होता, मी माझ्या बाबाला म्हणलंय बाबा परवा 15 ऑगस्ट आहे, गावाच्या चावडीवरती माझा सत्कार, बाबा मला गणवेश घ्या। पोराचा बाप म्हणतो ठीक आहे, माझ्या लेकराने मला आयुष्यात मागून मागितलंय काय, तर माझ्या लेकराने मला फक्त आणि फक्त गणवेश मागितलाय, पोरा तुला गणवेश हवाय ना, तुझा बाप तुला गणवेश केला। बाप तालुक्याच्या गावाला गेला,
तालुक्याच्या एका गणवेशाच्या दुकानात गेला, एक गणवेश हातात घेतला आणि विचार करू लागला, या गणवेशामध्ये माझं पोरग लईच भारी दिसेल, या गणवेशामध्ये माझं पोरग राजवेंद्र दिसेल. त्यामुळे तो दुकानदार शेतकऱ्याला धक्का देतो, शेतकरी भानावरती येतो. दुकानदार विचारतो काय करायचं, शेतकरी म्हणतो या गणवेशामध्ये माझं पोरग लईच भारी दिसेल, हाच गणवेश द्या माझ्या पोराला. दुकानदार म्हणतो ठीक आहे. दुकानदार गणवेश पॅक करतो, गणवेशाची पिशवी शेतकऱ्याच्या एका हातात देतो आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्याला पैसे मागतो. शेतकरी आपला हात खिशात घालतो, गणवेशापुरते पैसे शेतकऱ्याच्या खिशात लागतात. शेतकरी तसाच दुकानाच्या बाहेर येतो, दिवसभर तालुक्याच्या गावाला फिरत राहतो. जेवढे लागले जेवढे सगळे सोडे प्रत्येकाच्या घरी जातो आणि प्रत्येकाला एकच गोष्ट लागतो, कुणीतरी द्या रे बाबांनो द्या, माझ्या लेकराच्या गणवेशापुरते पैसे द्या. त्या बापाला कुणीच पैसे देत नाही. बाप दिवसभर तालुक्याच्या गावाला फिरत राहतो, गणवेशापुरते पैसे गोळा होत नाही. बाप 14 रात्री स्वतःच्या घराच्या बाहेर येतो, घराचं दार वाजवत नाही, तसाच शेतात जातो, रात्रभर शेतामध्ये विचार करतो, रात्रभर शेतामध्ये रडतो. आणि माझ्या लेकराने मला आयुष्यात मागून मागितलं काय, तर माझ्या लेकराने मला फक्त आणि फक्त गणवेश मागितला. माझ्या लेकराला गणवेश घेण्याची सुद्धा या शेतकरी बापाची लायकी नाही का. शेतकरी रात्रभर शेतामध्ये रडतो. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टचा दिवस उजाडतो. भाल्या सकाळी तो बाप आपल्या घराच्या बाहेर जातो, घराचं दार वाजवतो. शेतकऱ्याचं पोरग धावत बाहेर येते, कारण त्या पोराला माहित असतं आपला बाप आपल्यासाठी गणवेश आणायला गेलाय. पोरग दार उघडतोय, बापाला समोर पाहतोय, बापाला विचारतो बाबा कुठे आहे माझा गणवेश. बाप काहीच बोलत नाही. पोरग परत एकदा सांगतोय अहो बाबा सांगा ना कुठे आहे माझा गणवेश. बाप काहीच बोलत नाही. पोरग परत एकदा सांगतोय अहो बाबा तिकडे प्रवास फिरी निघायची वेळ झाली, कशाला चेष्टा करताय, बाबा द्या किंवा माझा गणवेश. बापाला काय बोलावं कळत नाही. बापाच्या डोळ्यात फक्त पाणी येतं आणि मग बापाच्या डोळ्यात आलेलं ते पाणी पाहू ते शेतकऱ्याचं लहान पोरग त्याच्या बापाला सांगतंय अहो बाबा तुम्ही गणवेश घेताल ना, तुम्ही रविवारी दिवसभर शेतामध्ये राब राबलं होतं, बाबा तुम्ही गणवेश घेताल ना, तुम्ही लाईट नसताना कंदीलच्या प्रकाशात अभ्यास केला होता, बाबा काव मला गणवेश घेतला नाही. बापाला काय बोलावं कळत नाही. बाप तसाच शेतात जातो आणि शेतामध्ये जाऊन आत्महत्या करतो. ही विधायक अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. आम्हाला शिवाजी महाराज का आठवावे लागतात. महाराजांच्या काळात कितीही दुष्काळ पडला तरी एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे दिली, बिनव्याजी कर्ज दिलं, ज्या जमिनीतून जास्त पीक येत होतं तिथून महाराजांनी शेतसारा घेतला, जिथून पीक येत नव्हतं तिथून महाराजांनी पीक शेतसारा घेतला नाहीये. याचा अर्थ सम्राट बळीराजानंतर या देशातल्या शेतकऱ्यांचा दुसरा राजा जर कोण झाला असेल ना तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे तुम्हाला मान्य करावं लागतं. शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि जी लोक शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात ही माणसं काय करतात. मी जिवंत उदाहरण पाहिलेलं तुम्हाला सांगतो. पुणे संभाजीनगर रोड आहे, पुणे संभाजीनगर वरती अहिल्यानगर, जुनं अहमदनगर नावाचा जिल्हा आहे. अहमदनगर पासून 10 किलोमीटर पुढे पुणे साईडला केडगाव नावाचं एक शहर आहे. मी नेहमी संभाजीनगरला जात असताना त्या केडगाववरती एक रस्त्याला मोठा बोर्ड होता, तो बोर्ड पाहतो. शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारा शेतकरी काय करू शकतो मी पाहिलेलं जिवंत उदाहरण सांगतोय. रस्त्याच्या कडेला मोठा बोर्ड होता, बोर्डवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्या बोर्डच्या खाली लिहिलंय आमच्याकडे चिक्कू मिळतील, तुम्हीच आमच्या शेतात या, पाहिजे तेवढे चिक्कू घेऊन जा. मी नेहमी रस्त्याने जायचो. एक दिवस विचार केला बॅनरवरती शिवाजी महाराजांचा फोटो टाकणारा शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या शेतात जायचं आणि चिक्कू घ्यायचा. त्या काळामध्ये बाजारामध्ये चिक्कूचा भाव होता 50 रुपये किलो. किती? 50 रुपये किलो. मी एक दिवस जाता जाता बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला, खाली लिहिलं होतं तुम्हीच आमच्या शेतात या, पाहिजे तेवढे चिक्कू तोडा, पाहिजे तेवढे चिक्कू घरी घेऊन जा. बोर्डच्या खाली गाडी थांबवली. विचार केला बाजारामध्ये चिक्कू आहे 50 रुपये किलो. आता आपण शेतकऱ्याच्या शेतात जाणार, आपण चिक्कू तोडणार, त्यामुळे चिक्कू मिळेल 20 रुपये किलो. 100 रुपयामध्ये 5 किलो चिक्कू घ्यायचे, घरी जायचं. बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, बॅनरच्या खाली गाडी थांबवली, गाडीतून उतरलं, गाडी लॉक केली. डोक्यात एकच विचार बाजारामध्ये चिक्कू आहे 50 रुपये किलो, 20 रुपये किलोने चिक्कू घ्यायचे, घरी जायचं. गाडीच्या खाली आलो, गाडी थांबवली, गाडी लॉक केली, शेतकऱ्याच्या शेतात जायला लागलो. शेतकऱ्याचं पोरग धावत आमच्याकडे आलं आणि म्हणलं दादा, खिशातून पावती पुस्तक काढून म्हणलं दादा पार्किंगची 50 रुपयाची पावती फाडा.
बाजारामध्ये चिक्कू होता 50 रुपये किलो. बॅनरवरती शिवाजी महाराजांचा फोटो पाहून गाडी थांबवली. 20 रुपये किलो चिक्कू घ्यायचा होता. शेतकऱ्याच्या पोराने पार्किंगची 50 रुपयाची पावती फाडली. आता परत जाता येईना. 50 रुपयाची नोट दिली. शेतकऱ्याच्या शेतात प्रवेश केला. कडक कपडे घातलेला शेतकरी हसत हसत आमचं स्वागत केलं. म्हणला इथून तिथपर्यंत तरी आपली शेती आहे. त्या शेतकऱ्याने शेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प उभारलंय मोठं. त्या शिल्पाच्या समोर आम्हाला घेऊन गेला. आम्ही शिल्पासमोर नतमस्तक झालो. महाराजांचा आशीर्वाद घेतला. शेतकरी सांगायला लागला, दादा शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आयुष्यामध्ये लय जोरात चाललंय. इथून तिथपर्यंत सगळी आपली शेती आहे. पाहिजे तेवढे चिक्कू तोडा, पाहिजे तेवढे चिक्कू घरी घेऊन जा. तर माझा चिक्कूचा भाव किती विचारलं. म्हणला चिक्कू 100 रुपये किलो. अरे म्हणला दादा तू येडा याला का, बाजारामध्ये 50 रुपये किलो चिक्कू आहे. तिथे मी तुझ्या शेतात आलोय, मी चिक्कू तोडणार. तुला वाहतुकीचा त्रास नाही, तोडायचा त्रास नाही, आणायचा न्यायचा त्रास नाही, विकायचा त्रास नाही. 100 रुपये किलो चिक्कू. म्हणला दादा माझा चिक्कू सेंद्रिय पद्धतीचा आहे. अजून काय काय सांगायला लागला. माझ्या डोक्यावरून जायला लागलं. शेवट शेतकऱ्याच्या शेतात आणतो. थोडे चिक्कू तोडले, 1 किलो वजन केलं. शेतकऱ्याच्या हातात 100 रुपयाची नोट ठेवली. विचार केला बाजारामध्ये चिक्कू 50 रुपये किलो, शेतकऱ्याने पार्किंगचे 50, चिक्कूचे 100, 150 रुपये किलो चिक्कू मी घेतले. तरी महाराजांच्या शिल्पाकडे पाहिलं. शेतकऱ्याच्या शेतातून जायला लागलो. शेतकरी एवढा पण साधा नव्हता. तेवढ्याच शेतकऱ्याची बायको आमच्या समोर आली. म्हणली दादा दमला असाल, गरमागरम झुणका भाकर तयार आहे, जरा जेवता का. म्हणलं द्या मावशी. त्या माऊलीने एवढ्या 2 छोट्याशा भाकरी दिल्या, थोडंसं पिठलं दिलं. खाऊन झाला, हात धुतले की म्हणली दादा 100 रुपये झाले. शेतकऱ्याच्या बायकोच्या हातात 100 रुपयाची नोट ठेवली. महाराजांच्या पुतळ्याचं परत एकदा दर्शन घेतलं. गाडीत येऊन बसलो. विचार केला चिक्कू किती रुपयाला पडला. चिक्कू पडला 250 रुपये किलो. शेतकऱ्यानं 50 रुपयाचा चिक्कू 250 रुपयाला विकला. याचं मला वाईट नाही वाटलं, आनंद वाटला. महाराजांचा आदर्श घेणारा शेतकरी 50 रुपयाचा चिक्कू 250 रुपयाला विकायला लागला. हा आदर्श आम्हाला शिवाजी महाराजांचा घ्यायचा आहे. पैसा प्रचंड कमावत होतो. पैशाशिवाय आम्हाला कोण, पैशाशिवाय समाज किंमत देत नाही. महाराजांनी मावाला पैसा कमवायला शिकवलाय. 2025 मध्ये आयुष्यात काय करायचं असेल तर महाराजांची प्रेरणा घेऊन पैसा कमवा, आदर्श व्हा, निर्व्यसनी व्हा, चारित्र्य संपन्न व्हा. आयुष्यात असे तरुण व्हा की 4 लोक शेवटची मंडली पाहिजेत. तरुण पोरगा असावं ना तर असं असावं. एवढं काहीतरी करण्याची धमक आम्हाला शिवचरित्रातून आली पाहिजे. जगामध्ये सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज नावाचं आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल, बिझनेस स्किल हे सगळं शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आहे. व्यवस्थापन कौशल्य, नियोजन, मॅनेजमेंट, संघटन सगळं शिवाजी महाराजांमध्ये आहे. बदलीचं धोरण आपण पाहतो. कोणत्याही गव्हर्नमेंट मध्ये जॉब 3-4 वर्षांनी बदली केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज जगातले पहिले राजे आहेत की त्यांनी बदलीचं धोरण आपल्या राज्यामध्ये अवलंबन होतं. त्या काळातले कारकून हवालदार यांची 3-4 वर्षांनी महाराज बदली करायचे. देशमुख कुलकर्ण्यांना लांबचा किल्ला द्यायचे का तर भ्रष्टाचार होऊ नये म्हणून. एवढी काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रेरणा घेऊया. एक वेळ कागदावरती लिहिलेला इतिहास फाटला जाईल, पाठीवरती लिहिलेला इतिहास पुसला पाहिजे. पण या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनावरती कोरलेला इतिहास हा कधीच फाटला जाणार नाही, कधीच पुसला जाणार नाही. त्या इतिहासाची प्रेरणा आपण सर्वजण घेऊया. मी व्याख्यानाच्या समारोपाकडे वळणार आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष गेले, छत्रपती संभाजी महाराज 32 वर्ष गेले. जगामध्ये या 2 महापुरुषांनी एवढं कर्तृत्व कुणाचंच नाहीये. जगामध्ये अनेक राजे झाले ज्यांचं कर्तृत्व कलबळ आहे, पण तिथल्या लोकांनी त्यांचा अनुभव इतिहास सांगितला. आमच्या राजाचं कर्तृत्व हे आभावापेक्षा जास्त उंचीत आहे, आम्ही सांगायला कमी पडलोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही अभिमानाने आमच्या राजाचा इतिहास सांगितला पाहिजे. महाराजांचा प्रत्येक गुण यावर अवलंबला पाहिजे. तुम्ही तर सर्वजण खुर्चीवरती बसलाय. व्याख्यानातून जर काय घ्यायचं असेल ना, अनाथांची माय असणाऱ्या सिंधुता सप्तांचं मध्यंतरी निधन झालंय. मी माईंना घरी भेटायला गेलो. माईंना एकच प्रश्न विचारला होता, माई मला एखादा विचार सांगा, जो विचार घेऊन मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरातल्यांना सुधरवतो. सिंधुता सप्ताह काहीच बोलल्या नाही. सिंधुता सप्ताह घराच्या बाहेर आल्या. माई पाठोपाठ आम्ही घराच्या बाहेर आलो. माईंना परत एकदा माई घराच्या बाहेर खुर्चीवरती बसल्या.
आम्ही खुर्चीवरती बसलो, बाईंना परत एकदा विचारलंय, अहो माई मला एखादा विचार सांगा, जे विचार घेऊन मी माझ्या घरी जातो, माझ्या घरातल्यांना नाही किंवा माझ्या भाऊ बहिणीला सुधरवतो. सिंधुताई सपकाळ काहीच बोलला नाही. सिंधुताई सपकाळ खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या, आम्ही उठून उभ्या राहिलो. माई चालत्या व्हायला लागल्या, आम्ही चालत्या व्हायला लागलो. माईंना परत एकदा विचारलं, माई मला एखादा विचार सांगा, जर विचार घेऊन मी माझ्या घरी जातो, माझ्या घरातले ना भाऊ बहीण नाही किंवा मी तरी सुधारतो. सिंधुताई सपकाळ काहीच बोलला नाही. माई तशाच निघून गेल्या, आम्ही निघून गेलो. फरक फक्त एवढा पडला, खुर्चीवरून उठल्यानंतर सिंधुताई सपकाळ त्या तशाच निघून गेल्या. आम्ही मात्र खुर्चीवरून उठल्यानंतर एका हाताने पाठीमागे लागलेली धूळ झटकली. सिंधुताई सपकाळचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि त्या माऊलीने सांगितलं, अरे बाळांनो, माझ्या इथली माती तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, माझ्या इथला विचार काय घेऊन जाणार. आपण सर्वजण या खेळाचा कार्यक्रम झाल्यानंतर इथून घरी जाताना एक वेळ पाठीमागे लागलेली धूळ आवश्यक असता, तर एखाद्या तरी विचार माझ्या राजाच्या चरित्रातून घेऊन जा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याला आपल्या आयुष्याचं वाटोळ करायचंय त्याने महाराजांचा आदर्श नाही घेतला तरी माझी हरकत नाही. खरं शिवाय आपण समजावून घेऊया, खरे संभाजी महाराज जन्म समजून घेऊया. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, संत सेवालाल महाराज, अण्णाभाऊ साठे ही सगळी आपली महामानव आहे. या प्रत्येकाचा आदर्श घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात लोकांनी धर्माधर्माच्या जाती जातीच्या दंगली केल्या. मला जबाबदारीने सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे माणसाला माणसापासून तोडण्यासाठी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माणसाला माणसाशी जोडण्यासाठी आहे. शिवाजी महाराज एका जातीचे नाहीत, शिवाजी महाराज एका धर्माचे नाहीत. आम्ही जर महाराजांना जाती धर्माचे लेबल लावला तर आमचे महाराज संकुचित होतील. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा टाकला, त्या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात टॉपचा पेपर होता लंडन गॅजेट नावाचा. या लंडन गॅजेटनं छत्रपती शिवाजी महाराजांची पेपरच्या पहिल्या पानावरती बातमी छापली होती, याचा अर्थ माझा राजा हा जगविख्यात आहे, माझा राजा देशाचा राजा आहे, त्याला जाती धर्माचं लेबल लावू नका. महाराजांना किंवा सगळ्यात महामानवांना एका जातीपुरतं संकुचित करू नका. कोणत्याही महामानवाने एका जातीसाठी कधीच काम केलेलं नाही. त्या सगळ्या महामानवांचा तो आदर्श घेऊया, आमच्या आयुष्याचं कल्याण करूयात. मी व्याख्यानाचा समारोप करतोय. खरं तर शिवजन्मोत्सव समिती देगलूरची शिवजयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करताय, भरगच्च कार्यक्रम करताय. मला आज तुम्ही बोलायला बोलवले ही माझ्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष असतील मंगलजी पाटील असतील, शिवस्मारकचे अध्यक्ष असतील ऍडव्होकेट अंकुजी देसाई साहेब असतील, जेजेराव पाटील असतील, राजू पाटील मलकापूरकर असतील, डॉक्टर सुनीलजी जाधव असतील, राजू डोसनीकर पाटील असतील, आमचे मित्र ज्यांनी मला देगावला बोलवलं होतं ते नामदेवजी धडके असतील, आमचे मिलिंदजी वाघमारे वक्ते पत्रकार असतील किंवा आमचा अंकित असतील, सर असतील, माझ्यासोबत आलेले यश असेल, या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. एकदा कोराटा वाजायला पाहिजे. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनापासून शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आहे. मराठवाड्यातली माणसं क्रांतिकारी काही झालेल्या महाराष्ट्रात तरी त्याची सुरुवात नांदेड मधून होते. आवाज सुद्धा जोरात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्या पुरुषांचा आवाज येतोय. माय माऊली तुमचा काय आवाज येणार. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पणायगडाच्या वेळात होते, छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवायला कोण जाणार. नेताजी पालकर शिवाजी महाराजांना सोडवायला जाणार होते. त्यांना उशीर व्हायला लागला. महासाहेब जिजाऊंनी हातामध्ये तलवार घेतली. महासाहेब जिजाऊला राहायला निघाल्या, पण नंतर नेताजी पालकर आडवे आले म्हणून महासाहेब जिजाऊ पाठीमागे फिरल्या. 350 वर्षापूर्वीच्या जिजाऊंचा आदर्श काय घ्यायचा आहे. आम्हाला आज गाव सोडायचं म्हणलं की टेन्शन येतं. 350 वर्षापूर्वी जिजाऊंचा जन्म हा विदर्भात सिंदखेड राजाला झालाय. त्यांचं सासर वेरूळला पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यांचं आयुष्य पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात गेलंय आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट पाताळला रायगडाच्या पायथ्याशी कोकणात गेलाय. 350 वर्षापूर्वी या माऊलीने महाराष्ट्राचा राखीत घेतलाय. मी जबाबदारीने पाहिजे, जर राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ जन्माला आल्या नसत्या ना तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात मातीत जन्माला आलेच नसते. एवढं मोठं काम त्या जिजाऊंचं आहे. घरामध्ये तुमचा आवाज येतो, ही सगळी माणसं गप्प बसतात, इथं त्यांचा आवाज येतोय, तुम्ही गप्प बसताय. तुमचा आवाज जोरात आला पाहिजे. शेवट एकही पुरुष आवाज देणार नाही, फक्त महिलांचा आवाज किती येतोय बघूया.
बोलो छत्रपती शिवाजी महाराज के। आता सगळे मिळून आवाज दिला, आवाज एवढे वेळ पाहिजे, रायगड किल्ला रायगडच्या तख्ताला आवाज फिरला पाहिजे, बोलो छत्रपती शिवाजी महाराज के। रायगड पर्यंत आवाज जाणार नाही, तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण किमान बाजूला मुखेड आहे, नायगाव आहे, आजूबाजूला इकडे आसपासच्या तालुक्याला तरी कळू द्या, किमान या दिल्ली शहरातल्या सगळ्या लोकांना तरी कळू द्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते। आवाज एवढा बरा झाला पाहिजे, शेवट इथे हॅलोजन लावले, हॅलोजन ह्यांचे असतील, आवाज एवढा बरा झाला पाहिजे, आपल्या आवाजाने हॅलोजन खाली पडला पाहिजे, फुटला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।